ॲसिडिटी कंट्रोल इज द की टू गुड हेल्थ. सत्वाच्या फर्स्ट वीकमध्ये आपण सगळेजण ॲसिडिटी कंट्रोलबद्दल माहिती घेतोय आणि आपली पहिली टास्क पण त्याच्याशीच रिलेटेड आहे. आजकाल असं दिसतं की बऱ्याच जणांना ॲसिडिटी किंवा हायपर ॲसिडिटीचा त्रास होतो. डोकेदुखी, जळजळ, घशाशी येणे, मळमळणे, पोटात दुखणे, कॉन्स्टिपेशन होणे, ह्या सगळ्यामागे एक कॉमन कारण असू शकतं विच इज हायपर ॲसिडिटी. आणि आजकाल ॲसिडिटी होण्याची कारणं ही तशी आपल्या लाईफस्टाईलमध्ये बरीच आहेत. पुरेशी झोप न मिळणं, झोपायला उशीर होणं, क्वालिटी स्लीप न मिळणं, मनावर असलेला ताण, चुकीच्या फूड हॅबिट्स, अनियमित जेवणाच्या वेळा, फ्रिक्वेंट ट्रॅव्हलिंग, ह्या बऱ्याच गोष्टींमुळे ॲसिडिटी वाढू शकते. पण मग ही ॲसिडिटी कंट्रोल तरी का बरं करायला हवी आहे? कारण आपल्या शरीरामध्ये ॲसिड हे हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या स्वरूपात अतिशय कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात फक्त आपल्या स्टमकमध्ये म्हणजे आपल्या जठरामध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतं. आपल्या इतर कुठल्याही ऑर्गनमध्ये हे ॲसिड असणं एक्सपेक्टेड नाहीये आणि तेही एका लिमिटेड क्वांटिटीमध्ये. जेव्हा हे ॲसिड आयदर गरजेपेक्षा जास्त तयार होतं किंवा जठरातून लीक होऊन आपल्या इंटेस्टाईन्समध्ये तरी लीक होतं किंवा आपल्या फूड पाईपमधनं वरती येतं, तेव्हा आपल्याला वेगवेगळे ॲसिडिटीचे सिम्पटम्स दिसू शकतात. पण मग ही ॲसिडिटी कंट्रोलमध्ये आणायची ती का बरं आणायची? कारण अतिरिक्त ॲसिडिटीमुळे आपल्या शरीरात न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब व्यवस्थित होत नाहीत. आपण कुठलंही अन्न खाल्लं की त्या अन्नामधनं अन्नातले मेनली जे प्रोटीन्स असतात त्याचं काही प्रमाणामध्ये डायजेशन हे आपल्या स्टमकमध्ये होतं आणि राहिलेलं सगळं डायजेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲब्झॉर्प्शन हे आपल्या गटमध्ये म्हणजे आपल्या इंटेस्टाईन्समध्ये होतं. आणि प्रोटीन्स बरोबरच कार्बोहायड्रेट्स, बी विटॅमिन्स, अमायनो ॲसिड्स, फॅट्स या सगळ्याचं ॲब्झॉर्प्शन हे आपल्या गटमध्ये होतं आणि तेही अल्कलाईन pH मध्ये होतं. त्याच्यामुळे जर ही अतिरिक्त ॲसिडिटी असेल तर एकतर न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होत नाही, आपल्या शरीरात फंक्शन करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या एन्झाईम्ससाठी ते पूरक नसतं, मग एन्झाईम ॲक्टिव्हिटी नीट होत नाही, पचन व्यवस्थित होऊ शकत नाही. अशा असे बरेच साईड इफेक्ट्स हायपर ॲसिडिटीमुळे होतात. हायपर ॲसिडिटीमुळे मसल स्ट्रेंथ सुद्धा कमी होऊ शकते आणि आपली हाडं सुद्धा ठिसूळ होऊ शकतात, आपली इम्युनिटी सुद्धा वीक होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला जर आपलं मेटाबॉलिझम सुधारायचं असेल, आपल्या शरीराची फॅट बर्निंग एफिशियन्सी सुधारायची असेल, न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज होणं टाळायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागेल? ॲसिडिटी कंट्रोलमध्ये आणायला लागेल. त्याच्यासाठी काही 4-5 सोप्या ट्रिक्स आपण करू शकतो. मग त्या कुठल्या करायच्या? तर द फर्स्ट ट्रिक, रेग्युलराइज युअर मील टाइम्स. ओके, दिवसातनं किमान 4 वेळेला तरी व्यवस्थित मील घेतलं पाहिजे. जास्त खाल्ल्यावर त्रास होत असेल, डोकेदुखी होत असेल तर एका वेळी थोडं खा, कमी क्वांटिटीमध्ये खा, पण मील इंटरव्हल 2 जेवणांमधलं अंतर हे फार जास्त ठेवू नका. ब्रेकफास्टची आयडियल वेळ ही सकाळी 8 ते 9च्या मध्ये, दुपारच्या जेवणाची आयडियल वेळ 12 ते 1च्या मध्ये, मधल्या वेळेला संध्याकाळी साधारण 4 ते 5च्या मध्ये खावं आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ही आयडियली 7 ते 9च्या मध्ये आहे. ह्या वेळांमध्ये आपण जेवायला लागलो की हळूहळू ओव्हर द पिरियड ॲसिडिटी रेग्युलेट होईल. त्याचबरोबर कलिंगडासारखी फळं किंवा आत्ता गाजरं सीझनमध्ये आहेत तर गाजरासारखी भाजी, भरपूर ताक किंवा दही आणि नारळ पाणी अशा सगळ्या गोष्टी खाऊन आपली ॲसिडिटी आपल्याला नॅचरली रेग्युलेट करता येते. कालची जी तुम्हाला टास्क दिलेली आहे जी म्हणजे ज्येष्ठमध, तर ज्येष्ठमध हे सुद्धा अतिशय चांगलं आणि नॅचरल अँटासिड आहे. त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स शरीरावरती होत नाहीत, ते पचनही नियंत्रित करतं. ओके, सो ह्या अशा जर वेगळ्या ट्रिक्स आपण वापरल्या तर हळूहळू करत आपल्याला ॲसिडिटी नॅचरली कंट्रोलमध्ये आणता येईल. सो आता तुम्ही हे सगळ्या गोष्टी ट्राय करायला सुरुवात करा आणि तुम्हालाच पुढच्या महिन्याभरात फरक नक्की जाणवेल. थँक्यू.